समिंदराचा मासा रुपेरी मान त्याला सरकारी. समिंदराचा मासा रुपेरी मान त्याला सरकारी. विषय असे जिव्हाळी ओळखा पाहू कोण. तर नुकतेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचा राज्य मासा डिक्लेअर केलेला आहे. तर त्यासाठी आपल्या सिल्वर पॉपलेटची निवड करण्यात आलेली आहे. म्हणूनच त्या गोष्टीचे औचित्य साधून मी सर्व पॉपलेट लव्हरसाठी आज घेऊन आलेली आहे पॉपलेट फ्राय. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचन मध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. पॉपलेट फ्राय करण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे पॉपलेट घेतलेले आहेत. तर हे पॉपलेट मी स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेतल्यानंतर त्यावर छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला पॉपलेटचा मसाला आतपर्यंत व्यवस्थित जाईल. पॉपलेटला कट्स करून झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. हे सर्व मसाले आपण पॉपलेटला व्यवस्थितपणे लावून घेऊयात. इथे मी पॉपलेटसाठी रव्याची कोटिंग करत आहे. तर त्यासाठी मी इथे 3 चमचे रवा घेऊन त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. आता सर्व पॉपलेट रव्याने छान दोन्ही साइडने कोटिंग करून घेऊया. मी यामध्ये तांदळाचे पीठ यूज केलेले, त्यामुळे आपले पॉपलेट छान क्रिस्पी होतील. तुम्ही बघू शकता इथे मी पॉपलेट व्यवस्थितपणे कोटिंग करून घेत आहे. अशा प्रकारे मी एक एक करून सर्व पॉपलेट व्यवस्थितपणे रव्यामध्ये कोट करून घेतलेले आहेत. तुम्हाला माझ्या या झटपट आणि चमचमीत रेसिपी आवडत असतील तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पॉपलेट छान कोटिंग झाल्यानंतर एका पॅन मध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर मी आता एक एक करून छान पॉपलेट व्यवस्थितपणे फ्राय होण्यासाठी तव्यावर ठेवणार आहे. पॉपलेटची एक साइड व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर आपण पॉपलेट दुसऱ्या साइडने सुद्धा व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत. पॉपलेट व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत, जी कोटिंग केलेली आहे ती व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत आपण पॉपलेट दोन्ही साइडने छान फ्राय करून घेणार आहोत. मीडियम टू लो गॅसवर एक 5 ते 6 मिनिटे पॉपलेट व्यवस्थितपणे फ्राय होतात. काय राव, बोलता बोलता पॉपलेट फ्राय कधी झाले हे काही कळलेच नाही. तर आता मी शेवटी त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून मस्त लिंबू पिळून छान पॉपलेटवर ताव मारणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत.